केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने निदर्शने करण्यात आली। वाढत्या महागाईने त्रस्त झालेल्या जनतेवर डिझेलची दरवाढ आणि वर्षाला केवळ 6 गॅस सिलेंडर सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने सामान्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे। केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने निदर्शने करण्यात आली। स्वारगेट चौकात झालेल्या या निदर्शनासाठी मोठ्या संख्येने संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। संघटनेच्या शहराध्यक्षा वैशाली चांदणे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली। डिझेल दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या असल्याने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे। वर्षाला केवळ 6 गॅस सिलेंडर सवलतीच्या दरात देऊन सरकार गॅस कंपनीचे हित पाहत आहेत। रॉकेलचा पुरवठा नियमित होत नाही, त्यातच सिलेंडरची संख्या मर्यादित करण्याच्या निर्णयामुळे नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होण्याची वेळ आली आहे। ही भाववाढ तातडीने मागे घेऊन आवश्यक ते सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी वैशाली चांदणे यांनी केली। यावेळी दीपक ओवाळ, हनुमंत फडके, दत्ता सुरटे, रोहन गायकवाड, रमेश म्हस्के, श्याम गायकवाड, मंगल वाघमारे, आशा शेंडगे यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते। डिझेलचे जे 7 रुपयांनी भाव वाढलेले आहेत आणि सिलेंडरवरती जे वर्षाला 6 सिलेंडर मिळणार असे निर्बंध घातलेले आहेत, त्या निदर्शनार्थ काँग्रेसच्या सरकारविरुद्ध पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विरुद्ध भारिप बहुजन महासंघाच्या वतीने आम्ही या ठिकाणी रास्ता रोको व निदर्शने करत आहोत। या सरकारने जे डिझेल भाव वाढवलेली आहे, अक्षरशः गरीब लोकांचं या ठिकाणी कंबरडं मोडलेलं आहे। महागाई प्रचंड प्रमाणात झालेली आहे आणि ह्या महागाईमध्ये तेल ओतण्याचं काम या ठिकाणी सरकारने केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण सांगतो की पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे, परंतु जर डिझेल महाग झाले आणि वर्षाला जर 6 सिलेंडर मिळाले की ज्या घरामध्ये 8-8, 9-9 माणसं राहतात, त्या माणसांनी करायचं काय? तर पर्यायाने पर्यावरणाला या ठिकाणी धोका निर्माण होणार आहे आणि हे सरकार हे लाकूड तोडीला हे प्रवृत्त करणार आहे, कारण पुन्हा आपल्याला या ठिकाणी चूल पेटावे लागणार आहे आणि लाकडावरती इंधन म्हणून त्या ठिकाणी आपल्या लाकडांचा वापर करावा लागणार आहे। आपण बघतोय की कोळसा तर दुरापास्त झालेला आहे, लोकांचा जीव मेटकुटीला आलेला आहे, जीवन आवश्यक वस्तूंचे भाव कडाडलेले आहेत आणि सिलेंडर जर 6 मिळाले तर लोकांनी करायचं काय, जगायचं कसं? सरकारने ही भाव वाढून एक प्रकारे गोरगरीब जनतेची पिळवणूक केलेली आहे। गोरगरीब जनतेच्या गळ्याला फास लावण्याचं काम या ठिकाणी ह्या काँग्रेस सरकारने केलेलं आहे। मी या ठिकाणी जे डावे पक्ष आहेत, जे काँग्रेस पक्षाला जे मदत करतायत, त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छिते की आपण केवळ रस्त्यावरती येऊन निदर्शनं करू नये किंवा विरोध करू नये, आपण या ठिकाणी त्यांचा पाठिंबा काढून घ्यावा, म्हणजेच खऱ्या अर्थानं आपण गरिबांच्या जनतेसाठी आपण या ठिकाणी काम करतोय असे दिसेल। एकीकडे एकीकडे क्रूड ऑइलचे भाव हे 20 कोटी त्यांचा नफा झालेला आहे, असे असताना देखील या ठिकाणी भाववाढ केली जाते, म्हणजे हे मनमोहन हे पंतप्रधानचे सरकार आहे, हा काँग्रेसच्या अजेंड्याप्रमाणे वागतोय। बराक ओबामाचा जो अजेंडा आहे तो या देशामध्ये वापरला जातोय। मग हे पंतप्रधान आमचे नाहीत, या देशाचे नाहीत, कारण ह्या देशाचं हित ते पाहत नाहीत, ते परकीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचं हित पाहत आहेत। त्यामुळे या लवकरात लवकर या ठिकाणी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राजीनामा द्यावा आणि ही जी महागाई वाढ केलेली आहे ही त्वरित त्यांनी भाववाढ कमी केली पाहिजे आणि सिलेंडरवरचे निर्बंध हे त्वरित त्यांनी रद्द केले पाहिजे, म्हणून या ठिकाणी भारिप बहुजन महासंघाची ही मागणी राहणार आहे। आणि अन्यथा जर त्यांनी डिझेल भाववाढ जर रद्द केली नाही आणि सिलेंडरवरचे निर्बंध जर उठवले नाहीत तर भारिप बहुजन महासंघाच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन केलं जाईल। डिझेलचा भाव कमी